केलेली भजन त्याला असणारे चक्र भेटे मारू लागले. चक्र फिरू लागलं. काही केलं नाही. इंद्राने जर बाण मारला तर रामाचे 4 जण वानर मारायचे, बरेच सैन्य मारायचं. पण लक्ष्मणाने बाण मारला. इंद्रजिताच्या जवळ बाणही जात नाही. इंद्रजित त्याला बाण स्पर्श करत नाही. हे माझ्या बजरंगबली हनुमंताच्या लक्षात आलं. बुद्धिमत्ता वरिष्ठ, अरे भैया लक्ष्मणाचा बाण निष्फळ होईल. इंद्रजिताला बाण स्पर्श करत नाही. काय करायचं? विभीषण जी महाराज बोला. हनुमान काय झालं? आज लक्ष्मणाचा निष्फळ होऊ लागला. का बाण लागत नाही? पुन्हा असणार त्या लक्ष्मणाने असणार त्या विभीषण हनुमानने विभीषणाला बोलून घेतलं. विभीषण असणारा आपले 4 प्रधान घेऊन लंकेमध्ये जातात. तर सुलोचना ही प्रभूचं भजन करते, प्रभूचं चिंतन करते आणि त्या चिंतनाचं चक्र फिरत आहे, तयार झालेलं आहे. मग आता जेणेकरून भजन बंद होईल असं काहीतरी मार्ग केला पाहिजे महाराज. 4 प्रधान लंके राजा रावणाच्या सभेमध्ये जातात आणि राजा रावणाला सांगतात, राजा भैया इंद्रजित लक्ष्मणासंग रामासंग युद्ध करतात आणि भैयाची असणारी आमची भाभी त्या लक्ष्मणाचे रामाचे नामचिंतन करते. रावणाला राग येतो. संपला माझा दृष्टांत. रावणाला राग येतो. सुरतेचं भजन बंद पडतं. भजन बंद पडल्यानंतर नामाचं चक्र कमी होतं आणि लक्ष्मणाचा बाण इंद्रजिताला लागतो. हा प्रभू रामचंद्राच्या समोर जातो. श्री प्रभू रामचंद्राच्या समोर जातो आणि भूज सुरतेच्या दारात जातो. हरिनाम गरजता भय नाही चिंता ऐशी बोले गीता भागवत. म्हणून कोणतीही गोष्ट करत असताना श्रद्धेला अत्यंत महत्व आहे, भक्तीला अत्यंत महत्व आहे. कारण मी बोलून गेलो करा देवी मातेच्या असणाऱ्या ठिकाणी भक्ती करा. तुमच्या आमच्या जीवनामध्ये आनंद प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. नुसतं आनंदच नाही, संकट निवारण करणारी ही मात तुझा भवन आहे. कारण महिषासुर त्याला मानणारी माझी असणारी तुझा भवन माता आहे. म्हणून तुम्ही कायने वाचेने मनाने तनाने धनाने तुझी सेवा करा. तुमचं आमचं जीवन परिपूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. एवढाच मोलाचा संदेश देतो. आणि सुरू असलेल्या अखंड हरिनाम पाप 4थ्या दिवसाची असणारी कीर्तन पुष्प गुंफण्याची माळ 4थ्या दिवसाची माळ गुंफण्याचं काम नानाने माझ्याकडे दिलेलं आहे. मला जशी सेवा करता आली मातेची त्याप्रमाणे सेवा केली आहे. या सेवेकरता आमचे भोजकर मौली यांचे सर्व असणारे विद्यार्थी आहेत. मृदंगाचार्य गणेश महाराज आहेत, गायनाचार्य वैभव महाराज, आमचे महादेव महाराज, भागवत महाराज, विनेकरी रमेश महाराज आणि स्वतः नाना महाराज 4 दिवसही असणारे आपल्या मंडपामध्ये आहेत. तुम्ही ऐकणारे भक्तिमाता, आमच्या असणारे महिला मंडळ, पुरुष मंडळ, सर्व कार्यकर्ते, सर्व असणारे आयोजक नियोजक, सर्व अन्नदाते झालेली सेवा माता भगवतीच्या चरणी अर्पण करून आणि सर्व कार्यकर्त्यांच्या चरणी अर्पण करून सेवेला याच ठिकाणी पुण्यराम आमच्या रसपुत्रवाडीने सुंदर प्रकारची असणारी शिक्षण दिली. त्यांनाही धन्यवाद. सृष्टीने आमचा असणारा कलाकार आमच्या कीर्तनकाराचा प्राण असतो. म्हणून असणारे सुंदर प्रकारचं असणारं वातावरण आहे. वाकडी केली तर देव जाणे, कलविली तर केली कटकट, वाकडी केली तर देव जाणे या नियमाप्रमाणे पण श्रद्धेने कीर्तन केले. एवढंच असणार तुमच्या समोर बोलतो आणि माझ्या वाणीला या ठिकाणी पूर्ण विराम देतो. आजच्या 4थ्या दिवसाच्या कीर्तनाची सेवा